प्रभु रामा मंगल नाम तुझे प्रभु रामा भव भयहारक शुभ अभिरामा भव भयतारक शुभ अभिरामा मंगल नाम तुझे प्रभु रामा मंगल नाम तुझे प्रभु रामा। अमृतमय तव चरित्र गाथा रामा रामा अमृतमय तव चरित्र गाथा रामा रामा श्रांत चित्त हो पावत पावन धामा मंगल नाम तुझे प्रभु रामा मंगल नाम तुझे प्रभु रामा। राम राम, जय श्रीराम। श्रीमद वाल्मिकीय रामायण अयोध्या कांड सर्ग दुसरा। या सर्गामध्ये राजा दशरथांच्याकडून श्रीरामांना राज्याभिषेक करावा अशा प्रकारचा प्रस्ताव त्या राजसभेमध्ये मांडला जातो आणि मग त्या ठिकाणी जमलेले सगळे जे सभासद असतात ते सभासद मोठ्या आनंदाने या प्रस्तावाचं युक्तायुक्त पद्धतीने समर्थन करतात आणि हे करत असताना ते प्रभू श्रीरामचंद्रांच्या गुणांचं पुन्हा वर्णन करतात। ज्या वेळेला राजसभेमध्ये ते सगळे नरेश आणि श्रेष्ठ अशा प्रकारचे नागरिक, जनपदामधले श्रेष्ठ लोक हे जमा झाले आणि आपापल्या स्थानावरती ते बसले आणि राजा दशरथाकडे मोठ्या अपेक्षेने पाहू लागले की राजा आता आपल्याला काय सांगणार आहे ते ऐकण्यासाठी उत्सुक होऊन ते राजाकडे पाहू लागले। मग राजाने त्यांच्यावरती एक दृष्टिक्षेप टाकला आणि मग सगळ्या लोकांना संबोधून राजा दशरथाप्रमाणे मेघाप्रमाणे गंभीर आवाजामध्ये दुंदुभीप्रमाणे गर्जना करीत सर्वांचाच आनंद ज्यामुळे वाढेल अशा प्रकारची जी हितकारक गोष्ट त्याच्या मनामध्ये होती ती गोष्ट सगळ्यांना सांगितली। हे सांगत असताना राजाचा स्वर जो होता तो राजोचित जी स्निग्धता असावी लागते त्या स्निग्धतेने परिपूर्ण होता। गंभीरता त्यामध्ये होतीच होती आणि अत्यंत मधुर अशा पद्धतीचं त्याचं ते बोलणं होतं। असे सारे गुण त्यामध्ये एकत्र झालेले होते आणि तो अनुपम अशा प्रकारचं भाष्य करतो आहे असं वाटत होतं। त्याचा स्वय अतिशय रसमय होता आणि त्या रसमय स्वरामध्ये त्या सगळ्या नरेशांना आणि त्या सभासदांना उद्देशून मग तो राजा असं म्हणाला की हे सज्जन हो, हे सज्जन हो, मी आपल्याला एक गोष्ट अशी सांगतो जी आपण सर्व जाणतात। ती अशी की माझे जे पूर्वज होते राजाधिराज त्या सर्वांनी या श्रेष्ठ राज्याचं पुत्राप्रमाणे पालन केलेलं आहे
आणि ते त्यांचं जे काही कृत्य आहे, ते त्यांचं जे वागणं आहे, ते आपण सारे लोक जाणता. त्यांनी या पृथ्वीचं जे पालन केलं, ज्या यशस्वीपणाने या पृथ्वीला त्यांनी आपल्या पुत्राप्रमाणे प्रेम दिलं, ते सगळं आपण जाणत आहात. इक्ष्वाकू वंशी नरेशांनी ज्याप्रमाणे हे सगळं केलेलं होतं आणि ज्यांच्यासाठी हे सगळं केलेलं होतं, ती प्रजा आहे, ती प्रजा हे सुख भोगण्यासाठी पात्रच आहे, योग्यच आहे. आणि असं असल्यामुळे मी या प्रजेचं आता त्याहीपेक्षा चांगलं करू इच्छितो, त्याहीपेक्षा त्यांना सुख प्राप्त होईल अशा प्रकारचं माझ्याकडून काही होईल का, ते मी आता आपल्याला सांगणार आहे. माझे पूर्वज ज्या मार्गावरून गेलेले आहेत, त्याच मार्गाचं अनुकरण करून मी नेहमीच जागरूक राहिलो, प्रजेच्या सेवेमध्ये तत्पर राहिलो आणि यथाशक्ती मी माझ्या या प्रजेचं पुत्राप्रमाणे पालन केलेलं आहे, त्यांचं रक्षण केलेलं आहे. आता सगळ्या जगाचं हित साधण्यासाठी म्हणूनच मी हे शरीर, जे श्वेत अशा राजछत्राच्या छायेमध्ये वृद्ध झालेलं आहे, ते शरीर आता जराजीर्ण झालेलं आहे आणि अनेक सहस्त्र वर्षांचं हे सगळं आयुष्य मी या संरक्षणामध्ये, राज्यपालनामध्ये, प्रजापालनामध्ये घालवलेलं आहे. हे सारं काही आपल्याला ठाऊकच आहे, तेच मी आपल्याला पुन्हा एकदा सांगितलं आहे. पण आता जी गोष्ट मी आपल्याला सांगणार आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. हे जे जराजीर्ण झालेलं माझं शरीर आहे, त्या शरीराला आता मी विश्रांती देऊ इच्छितो. आता मी या कार्यामधून निवृत्त होऊ इच्छितो. माझ्या शरीराच्या ह्या ज्या व्यथा आहेत, त्या आता श्रांत करण्याची वेळ आलेली आहे. जगाचं हे जे अत्यंत महत्त्वाचं असं संरक्षणाचं जे कार्य आहे, ते कार्य करत असताना राजाकडे शौर्य आणि त्याचा प्रभाव, त्याचं बाहुबल, या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात. कारण राज्याचा हा जो कठीण असा संरक्षणाचा भार आहे, प्रजेचं पालन करण्याचा हा जो भार आहे, तो भार अशा समर्थ अशा राजालाच उचलणं शक्य असतं. जे अजितेंद्रिय आहेत, वृद्ध आहेत, जरा जीर्ण झालेले आहेत, थकलेले आहेत, त्या पुरुषांना हा भार उचलणं कठीण आहे. मी फार काळापासून हा भार उचलीत आलेलो आहे, हे आपण सगळे पाहत आहात. आता मी थकलो आहे, मला आता विश्रांती घ्यावीशी वाटत आहे. म्हणून इथं जवळ बसलेले हे जे सगळे श्रेष्ठ अशा प्रकारचे जे ब्राह्मण आहेत, त्यांची परवानगी मी घेतलेली आहे आणि प्रजाजनांच्या हिताच्या कार्यामध्ये मी आता आपला पुत्र जो श्रीराम आहे, त्या श्रीरामाची नियुक्ती करून या राजकार्यामधून आता मी निवृत्त होऊ इच्छितो, अलिप्त होऊ इच्छितो, विश्रांती घेऊ इच्छितो. माझे पुत्र हे जे श्रीराम आहेत, ते माझ्यापेक्षा देखील सगळ्या गुणांच्या मध्ये श्रेष्ठ आहेत असं माझं मत आहे. शत्रुनगरीवर विजय मिळवणारे श्रीरामचंद्र हे देवराज इंद्राच्या प्रमाणेच बलपराक्रमाने संपन्न आहेत असं माझं मत झालेलं आहे. पुष्य नक्षत्रामध्ये ज्याप्रमाणे पूर्ण चंद्र जो असतो तो सगळ्या कार्यामध्ये कुशल असतो,
त्याचप्रमाणे धर्मात्म्यांच्या मध्ये श्रेष्ठ असणारे पुरुष शिरोमणी असे माझे जे पुत्र आहेत श्रीरामचंद्र, त्यांना उद्या प्रातःकाळी पुष्य नक्षत्र जे आहे त्या शुभ अशा वेळेला युवराज पदावर नियुक्त करावं अशा प्रकारचा निर्णय माझ्या मनाने घेतलेला आहे. लक्ष्मणाचे हे जे मोठे बंधू श्रीराम आहेत, ते श्रीराम आपला स्वामी म्हणून ज्यावेळेला आपण त्यांचा स्वीकार कराल तेव्हा स्वामी होण्यासाठी ज्या गुणांची आवश्यकता असते आणि ते स्वामीपण ते निश्चितपणाने सिद्ध करतील अशी माझी खात्री आहे. अहो, त्याच्यासारखा स्वामी मिळाल्यानंतर संपूर्ण त्रिलोक देखील सनाथ होऊन जाईल, हे माझं प्रामाणिक अशा प्रकारचं मत आहे. हे श्रीराम जे आहेत ना, ते कल्याण स्वरूप आहेत. त्यांना लगेचच अभिषेक करावा आणि या भूमंडळाला तात्काळ भाग्यशाली करावं अशा निर्णयाप्रत मी पोचलेलो आहे. त्यांच्यावरती या राज्याचा भार आता मी टाकू इच्छितो आणि मग मात्र सर्वथा क्लेशरहित निश्चिंत अशा प्रकारचं आयुष्य घालवावं असा माझा विचार आहे. हे सभासद हो, हे नृपतींनो, जर माझा हा प्रस्ताव आपल्याला मान्य असेल आणि मी खरोखरच चांगला विचार केला आहे असं आपलं मत बनत असेल तर आणि तरच आपण सर्व लोकांनी मला आनंदाने या प्रस्तावाला आपण अनुमती द्यावी आणि हे कार्य मी कसं करावं ते आपण मला सांगावं. आता हा विचार मी मांडलेला आहे, तो मला प्रसन्न करणारा आहे. असं जरी असलं तरीही मी विद्यमान या राजपदावरती असलो तरीही जर मी मांडलेल्या या विचारापेक्षा अधिक हितकारक जर आपल्याकडे कुठला दुसरा उपाय असेल तर आपण तोही विचार या राजसभेमध्ये करावा, तोही विचार इथे मांडावा. याचं कारण असं असतं की जे मध्यस्थ असतात म्हणजे आपण लोक असतात ते एकपक्षीय माणसापेक्षा म्हणजे माझ्यापेक्षा, कारण मी रामाचा पक्ष घेतलेला आहे असं या ठिकाणी दिसून येतं, त्यापेक्षा अधिक चांगला विचार करू शकतात, लक्षणीय असा विचार करू शकतात. याचं कारण असं की ते दोनही बाजू तपासून पाहू शकतात. दोनही बाजूंचे चांगलं आणि वाईट अशा प्रकारचे गुणदोष तपासून पाहून मग ते निर्णयाला येतात. ते सारं ते पारखतात आणि पारखून झाल्यानंतर ते निर्णयाला येतात आणि हा जो त्यांचा निर्णय असतो हा निर्णय सगळ्या प्रजेचा अभ्युदय करणारा असाच असू शकतो. आणि म्हणून आपला जर काही वेगळा विचार असेल तर तेही आपण मला सांगावं आणि मी हे कार्य कशा पद्धतीने करावं या संबंधी आपला विचार आपण या राजसभेमध्ये मांडावा. राजा दशरथ असं बोलत असताना त्या दरबारामध्ये जे सगळे उपस्थित लोक होते, जे नरेश होते, जे सभासद होते, ते अत्यंत प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन मोर ज्याप्रमाणे मेघ त्या ठिकाणी आल्यानंतर पाऊस वर्षत असताना त्याचं अभिनंदन करतो, त्याप्रमाणे हा जो राजा हे जे काही सगळं सांगत होता ते त्या वर्षावाप्रमाणेच होतं. त्यामुळे ते अत्यंत आनंदित झाले आणि या राजाचं ते अभिनंदन करू लागले. त्यावेळेला त्या ठिकाणी मोठाच स्नेहमय अशा प्रकारचा हर्षध्वनी निर्माण झाला, कोलाहल निर्माण झाला. तो एवढा मोठा होता
की त्यामुळे ही सगळी पृथ्वी कंप पावत आहे, धरणी कंप होत आहे, अशा प्रकारचं त्या ठिकाणी वातावरण निर्माण झालं. धर्मज्ञ आणि अर्थज्ञ अशा प्रकारचे जे महाराज दशरथ यांनी आपलं म्हणणं जे होतं ते पूर्ण रूपाने त्या ठिकाणी मांडलेलं आहे. ते मांडल्यानंतर मग तिथे उपस्थित असणारे जे ब्राह्मण होते ते आणि जे सेनापती होते ते मग त्या सभासदांच्या मध्ये शिरले आणि त्यांच्यामध्ये शिरून त्यामधले जे प्रमुख अशी जे व्यक्ती होत्या त्यांच्याबरोबर मग ते चर्चा करू लागले, सल्लामसलत करू लागले. आणि अशी सल्लामसलत केल्यानंतर, सगळ्यांना भेटल्यानंतर, सगळ्या नरेशांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर ज्या वेळेला ते एका निर्णयाला येऊन पोचले, सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर या म्हणण्यातून जो अर्थध्वनी होत होता तो घेऊन ते जेव्हा एका निश्चित अशा निर्णयाला आले, त्यावेळेला ते राजा दशरथाच्या जवळ येऊन राजाला असं म्हणाले की हे पृथ्वीनाथ, आपण आता पूर्ण वृद्धावस्थेला पोचलेले आहात, थकलेले आहात, तेव्हा पृथ्वी पालनाचं हे जे समर्थ अशा प्रकारचं जे कार्य आहे, हे कार्य करण्यासाठी म्हणून आपण आपल्या पुत्राला श्रीरामचंद्रांना युवराजपदी आता अधिष्ठित करावं, त्यांना अभिषेक करावा. रघुकुलातले हे वीर, महाबलवान आणि महाबाहू श्रीराम हे गजराजावरती बसलेले आणि मोठ्या आनंदाने मिरवणुकीने जात आहे, त्यांच्यावरती श्वेत छत्र धरलेलं आहे, अशा रूपामध्ये हे सारे लोक, हे नृपवर आणि हे सभासद श्रीरामचंद्रांना सजवू इच्छितात. त्यांचं या रूपामध्ये त्यांना दर्शन घ्यावंसं वाटतं. त्यांचं हे सगळं बोलणं ऐकलं आणि राजा दशरथ मनोमनी अत्यंत प्रसन्न झाला. त्याचं प्रिय अशा प्रकारचंच हे कार्य होतं आणि त्या कार्याला सारे लोक मोठ्या आनंदाने अनुमती देत होते. हे पाहिल्यानंतर असा कोणता पिता आहे या पृथ्वी तलावरती की त्याला आनंद होणार नाही. राजा दशरथाच्या तर मनातलंच हे काम होतं, त्यामुळे तो अत्यंत प्रसन्न झाला. परंतु तरी देखील तो राजा होता आणि न्याय करणं हे त्याचं कर्तव्य होतं. त्यामुळे हे लोक या निर्णयापर्यंत कसे येऊन पोचले, ती जी क्रिया आहे आणि त्यामध्ये त्यांनी ज्या गोष्टींचा विचार केलेला असेल त्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याची राजाने इच्छा बाळगली. आणि मग आपल्याला काहीच समजलं नाही अशा प्रकारचा आव त्याने आणला. त्यामध्ये सुप्त अशी इच्छा होती की त्या कारणांमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचं ते जे गुणवर्णन करतील आणि ते जे गुण त्यांना आवडले आहेत असं सांगतील, ते पुन्हा या साऱ्या लोकांच्याकडून आपण ऐकावेत अशी त्या प्रेमळ पित्याची इच्छा होती. मग तो असं म्हणाला की हे राजेगण, हे नृपश्रेष्ठांनो, हे सभासदांनो, नागरिकांनो, आपण माझं म्हणणं ऐकून श्रीरामांना राजा बनवण्याची जी इच्छा दर्शवलेली आहे ती मी ऐकली. पण तरी देखील माझ्या मनामध्ये एक संशय निर्माण झालेला आहे. तो संशय मी विचारार्थ आपल्या पुढे ठेवत आहे. आपण त्याचा नीट रीतीने विचार करावा आणि माझ्या संशयाचं निराकरण करावं, आपलं म्हणणं आपण या ठिकाणी मांडावं. मग राजा क्षणभर थांबून पुढे असं म्हणाला की मी धर्मपूर्वक आणि निरंतरपणे या प्रजेचं पालन करीत आलेलो आहे. या राज्याचं मी क्षेम कुशल पाहत आलेलो आहे, कल्याण पाहत आलेलो आहे. हे आपण सगळेजण पाहता आहात. मी जिवंत आहे आणि मी जिवंत असताना आपण महाबली श्रीरामांना युवराज पदावर स्थापन करू इच्छिता, ते का? आपण या निर्णयापर्यंत कसे येऊन पोचलात ते मला जाणून घेण्याची इच्छा आहे. हे सगळं त्या लोकांनी ऐकलं
आणि मग ते महात्मा नरेश आणि त्या ठिकाणी जे जमलेले सभासद होते ते असं म्हणाले मग की अहो महाराज, आपले पुत्र जे श्रीराम आहेत त्यांच्यामध्ये खूपसे कल्याणकारी अशा प्रकारचे सद्गुण आहेत. ते देवतुल्य अशा प्रकारचे बुद्धिमान आहेत आणि श्रीरामचंद्रांचे हे सगळेच गुण सगळ्या लोकांना प्रिय वाटणारे असेच आहेत. सगळ्यांना आनंद देणारे आहेत, सगळ्यांचं कल्याण करणारे आहेत. आणि हे आम्ही का म्हणतो, कशावरून म्हणतो, हेही आता आपण सूक्ष्मपणाने तपशीलवारपणे ऐकावं अशी आम्ही आपल्याला विनंती करतो. राजा दशरथ हा अतिशय उत्सुकतेने दरबारामध्ये जमलेल्या त्या नरेशांचं आणि त्या सभासदांचं म्हणणं ऐकण्यासाठी सिद्ध झाला. तो मोठ्या उत्सुकतेने त्यांच्याकडे पाहू लागला आणि आता आपण बोला, मी माझ्या कानामध्ये प्राण आणून ठेवलेले आहेत, आपण काय म्हणता ते ऐकण्यासाठी मी अत्यंत उत्सुक आहे, अशा प्रकारची दृष्टी त्याने आपल्या ह्या सगळ्या लोकांच्यावरती टाकली. त्यावेळेला ते नरेश असं म्हणाले की प्रजानाथ, सत्यपराक्रमी श्रीराम जे आहेत ते देवराज इंद्राच्या प्रमाणे दिव्य गुणांनी संपन्न झालेले आहेत. इक्ष्वाकू कुलामध्ये आमचं तर असं म्हणणं आहे की हे सर्वश्रेष्ठ आहे. श्रीराम हे सत्यवादी आहेत, सत्यपरायण आहेत आणि सत्पुरुष आहेत. साक्षात श्रीरामांनी या अर्थाला आणि या धर्माला देखील प्रतिष्ठा मिळवून दिलेली आहे. हे प्रजेला सुख देण्यासाठी म्हणून चंद्राची बरोबरी करतात आणि क्षमेच्या बाबतीमध्ये ते पृथ्वीची बरोबरी करणारे आहेत. बुद्धीनं विचाराल तर बुद्धीनं ते बृहस्पतीप्रमाणे आहेत आणि बळ आणि पराक्रम इत्यादी जे गुण असतात ते त्यांचे जे गुण आहेत ते साक्षात शचीपती जो इंद्र आहे त्या इंद्राप्रमाणे आहेत. श्रीराम हे धर्म, सत्य, प्रतिज्ञ, शीलवान, अदोषदर्शी, कोणाचे दोष पाहण्यामुळे त्यांचा स्वभावच नाही आहे. श्रीराम हे धर्म, सत्य, प्रतिज्ञ, शीलवान, अदोषदर्शी, शांत, दीन दुबळ्यांचे कैवारी असणारे आहेत, मृदुभाषी आहेत, कृतज्ञ आहेत, जितेंद्रिय आहेत. अहो, कोमल स्वभावाचे देखील आहेत हो, स्थिरबुद्धी आहेत आणि सदाच नेहमीच ते कल्याणकारी विचार करणारे आहेत. असूया रहित आहेत, असूया नाही आहे त्यांच्या स्वभावामध्ये. सगळ्यांशी ते गोड बोलतात आणि गोड बोलत असताना सत्याची बाजू कधीही सोडत नाहीत. ते सत्यवादी आहेत. बरं, ते आणखी वेगळे गुण त्यांच्यामध्ये आहेत. ते बहुश्रुत आहेत, ते विद्वान आहेत. वृद्धांचं आणि ब्राह्मणांचं तर ते बाजूच घेतात. ते उपासक आहेत. ते नेहमी त्यांच्या संगतीमध्ये राहण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे या जगामध्ये, या पृथ्वी तलावरती श्रीरामांची अनुपम कीर्ती, त्यांचं यश आणि त्यांचं हे जे काही तेज आहे ते तेज नेहमीच विस्तारत आहे, मोठं होत आहे. त्याने लोक चकित होत आहेत. देव, असुर आणि मनुष्यांच्या मध्ये ज्या अस्त्रांची प्राप्ती त्यांनी करून घेतलेली आहे त्या सगळ्याच अस्त्रांचे ते विशेष रूपाने असे ज्ञानी आहेत. ही सगळी अस्त्र त्यांना ठाऊक आहेत, ती अस्त्र त्यांना पसंत आहेत. ते वेदांचे यथार्थ अशा प्रकारचे विद्वान आहेत. सगळ्या विद्यांच्या मध्ये ते निष्णात आहेत.
श्रीरामचंद्र हे संगीत शास्त्रात देखील या भूतलावरती ते सर्वश्रेष्ठ ठरू शकतात नव्हे, ते सर्वश्रेष्ठ आहेत. त्यांचा स्वभाव हा साधू पुरुषांचा जसा स्वभाव असतो तसा आहे. त्यांचं हृदय हे उदार आहे आणि बुद्धी ही विशाल आहे. धर्म म्हणा किंवा अर्थ म्हणा, याचं जे प्रतिपादन करायचं असतं त्या प्रतिपादनामध्ये जे श्रेष्ठ ब्राह्मण आहेत त्या श्रेष्ठ ब्राह्मणांनी त्यांना शिक्षण दिलेलं आहे, त्यांना शिक्षित केलेलं आहे. ते या नगराच्या रक्षणासाठी लक्ष्मणाच्या बरोबर ज्या वेळेला संग्रामभूमीवरती जातात त्यावेळेला संग्रामभूमीवरती विजय मिळवल्याशिवाय ते परत येत नाहीत. संग्रामभूमीवरून विजय प्राप्त झाल्यानंतर ज्या वेळेला ते पुन्हा हत्ती किंवा रथामधून अयोध्येमध्ये परत येतात त्यावेळेला आपण हा जो पराक्रम केलेला आहे त्या पराक्रमाच्या छायेखाली कुठल्याही प्रकारची गर्विष्ठपणाची भावना त्यांची नसते, तर ते नगरवासियांच्यामध्ये अशा प्रकारे मिसळून जातात की जणू काही हे तर अतिशय छोटंसं काम होतं. हा जो पराक्रम आहे ह्या पराक्रमाला काही फार मोठं समजण्याची गरज नाही आहे. आणि अशा भावनेनी स्वजनांच्या मध्ये ज्या प्रकारे मनुष्य हा मिसळून जातो त्याचप्रमाणे ते प्रजेमध्ये मिसळत असत आणि मग त्यांचे पुत्र, त्यांच्या बायका, सेवक, त्यांचे शिष्य या सगळ्यांच्या विषयी ते अतिशय बारकाईने विचारपूस करतात. कशी विचारपूस करतात तर ज्याप्रमाणे पिता हा आपल्या औरस पुत्रांची विचारपूस करत असतो, त्यांचं कुशल मंगल जाणून घेण्याची इच्छा धरत असतो, त्याप्रमाणे ते या सगळ्या नागरिकांना क्रमशः त्यांचा सारा वृत्तांत विचारित असतात. ते पुरुष सिंह श्रीराम हे ब्राह्मणांना असं विचारत असतात की अहो आपले शिष्य जे आहेत ते आपली सेवा करतात ना, आपल्या सेवेमध्ये ते तत्पर असतात ना. क्षत्रियांना ते विचारत असतात की आपले जे सेवक आहेत ते सुसज्ज आहेत ना, आपल्या सेवेमध्ये नेहमीच तत्पर आहेत ना, आपली आज्ञा ते पाळतात ना. नगरातील मनुष्यांना ते असं म्हणतात की अहो आपल्यावर काही संकट तर आलं नाही ना, आणि जर तशा प्रकारचं संकट आलं असेल तर ते निवारण करण्यामध्ये ते मग्न होऊन जातात आणि त्या संकट काळामध्ये त्या लोकांना ज्या प्रकारचं दुःख झालेलं असेल तशाच प्रकारच्या दुःखाने ते दुःखी होतात. जर प्रजेमध्ये एखाद्या घरामध्ये उत्सव असेल, आनंदाचा क्षण असेल तर एखाद्या पित्याला ज्याप्रमाणे आनंद होतो आणि तो त्या उत्सवामध्ये सहभागी होतो, त्याच प्रकारे हे प्रभू श्रीरामचंद्र जे आपले ज्येष्ठ पुत्र आहेत ते आनंदित होतात, प्रजेमध्ये मिसळतात. अहो असे हे तुमचे पुत्र जे आहेत ते सत्यवादी आहेत, ते महान अशा प्रकारचे धनुर्धर आहेत, वृद्ध लोकांचे ते सेवक आहेत, ते जितेंद्रिय आहेत. श्रीराम हे नेहमी हसून बोलतात, चांगलं बोलतात, निंदनीय गोष्टी त्यांना कधीही आवडत नाहीत. तशा प्रकारचं बोलणं त्यांच्याकडून कधीही होणार नाही याचीच आपण खात्री बाळगली पाहिजे. उत्तरोत्तर त्यांचे उत्तम गुण हे वाढतच आहेत आणि ते युक्तिपर बोलण्यामध्ये साक्षात बृहस्पतीप्रमाणेच आहेत. त्यांच्या भुवया सुंदर आहेत, डोळे विशाल आहेत आणि अहो त्या डोळ्यांमध्ये ना थोडीशी लाली देखील आहे. ते डोळे लालसर आहेत, ते साक्षात विष्णूप्रमाणेच शोभून दिसतात. सगळ्या लोकांना अशा प्रकारे हे आनंदित करणारे श्रीराम हे शूरता, वीरता आणि पराक्रम या गुणांच्या द्वारे आपल्या प्रजेचं पालन करण्यामध्ये ते नेहमी मग्न असतात. अहो एवढंच काय, राग लोभापासून तर ते दूरच आहेत. पृथ्वीचंच काय,
पण या त्रिलोकाचं देखील ते रक्षण करण्यामध्ये समर्थ आहेत. त्यांचा क्रोध असू देत किंवा त्यांचा लोभ असू देत, या दोन्हीही गोष्टी कधी देखील व्यर्थ जाणार नाहीत. त्या अर्थपूर्ण असतात, त्याच्यामध्ये काहीतरी अर्थ दडलेला असतो. अहो, शास्त्रानुसार ज्या लोकांना प्राणदंड देण्याची गरज निर्माण होते त्यांना ते निश्चितपणाने प्राणदंड देतात, त्याचा वध करतात. आणि जे शास्त्रानुसार जे अवध्य आहेत त्यांना ते कधीही धक्का लावत नाहीत, त्यांच्यावरती कधीही ते क्रोधित होत नाहीत. आता असं पहा की ज्यांच्यावरती ते खऱ्या अर्थाने संतुष्ट झालेले आहेत त्यांच्याविषयी तर काय विचारतात, ते त्यांना आनंदाने सगळ्या प्रकारची सुख देऊन टाकतात, धन देऊन टाकतात, त्यांना परिपूर्ण करून टाकतात. सगळ्या प्रजाजनांसाठी अशा प्रकारे हा योग्य आणि सर्वांचा आनंद वाढविणारा असा हा पुत्र आहे. हा श्रीराम संयम आणि इतर जे सगळे सद्गुण राजाला लागत असतात ते सारेच याच्यामध्ये विद्यमान आहेत. सूर्य ज्याप्रमाणे आपल्या किरणांनी प्रकाशमान होतो, शोभायमान दिसतो, प्रखर असा असतो, प्रेमळ असा सुद्धा असतो, त्याच प्रमाण हे श्रीरामचंद्र आपल्या साऱ्या गुणांनी प्रकाशित झालेले आहेत आणि त्यांच्या या गुणांचा प्रकाश सगळ्या या प्रजाजनांमध्ये असल्यामुळे त्यांना सुखच सुख मिळतं आहे. असे हे श्रीरामचंद्र आहे. अशा सर्व गुणसंपन्न लोकपालांच्याच प्रमाणे ज्यांचा प्रभाव आहे असे सत्यपराक्रमी असणारे श्रीराम या पृथ्वीवरील जी जनता आहे त्या जनतेच्या मनामध्ये त्यांनाच आपला स्वामी बनवावं अशी इच्छा आहे. महाराज, आपण हे सगळं लक्षात घ्या. आपल्या भाग्यानं आपल्याला अशा प्रकारचा थोर पुत्र लाभलेला आहे जो प्रजेचं कल्याण करण्यामध्ये समर्थ आहे. आणि आपलं असं भाग्य की या पुत्राच्या अंगी मरीचीनंदन कश्यपाच्या मध्ये ज्याप्रमाणे पुत्रोचित अशा प्रकारचे गुणधर्म आहेत तशाच प्रकारचे गुणधर्म श्रीरामांच्यामध्ये उपस्थित आहेत. त्याच गुणांनी ते संपन्न झालेले आहेत. देव, असुर, मनुष्य, गंधर्व, नाग यांच्यामधले प्रत्येक वर्गाचे जे लोक आहेत ते या राज्यात आणि या राजधानीमध्ये आणि या राज्यामध्ये राजधानीमध्ये जे बाहेरचे लोक ये जा करतात ते सगळेच लोक या सुविख्यात शील स्वभावाच्या श्रीरामचंद्रांसाठी म्हणून नेहमीच ते बलसंपन्न असावेत, ते आरोग्य संपन्न असावेत, त्यांना दीर्घायुष्य प्राप्त व्हावं अशाच प्रकारची शुभकामना करीत असतात. हे आपल्याला ठाऊकच असेल. या नगरामधल्या ज्या वृद्ध आणि तरुण अशा प्रकारच्या ज्या स्त्रिया आहेत, जे वृद्ध पुरुष आहेत, ते सकाळ संध्याकाळ एकचित्तानं श्रीरामचंद्र हे युवराज व्हावेत, आमचे राजे व्हावेत अशाच प्रकारची प्रार्थना करत असतात. त्यांना तेच अपेक्षित आहे, त्यांची ती प्रार्थना आत्ता या वेळेला आपल्या कृपाप्रसादानं पूर्ण होईल अशी आम्हाला खात्री आहे. हे नृपश्रेष्ठ, जे नीलकमलाप्रमाणे ज्यांची श्यामकांती आहे त्याप्रमाणे जे सुशोभित होतात आणि सगळ्या शत्रूंचा संहार करण्यामध्ये देखील जे समर्थ आहेत, असे जे आपले ज्येष्ठ पुत्र जे श्रीराम आहेत त्यांना आम्ही देखील युवराज पदावरती अधिष्ठित झालेले, प्रस्थापित झालेले, त्यांना अभिषेक केलेला आम्ही देखील पाहू इच्छितो. तेव्हा हे वरदायक महाराज दशरथ, आपण देवादिदेव विष्णूप्रमाणे पराक्रमी असणाऱ्या संपूर्ण लोकांच्या हितामध्ये संलग्न असणाऱ्या आणि महापुरुषांच्या द्वारे ज्यांना
ज्यांची स्तुती झालेली आहे असे आपले हे जे पुत्र आहेत श्रीरामचंद्र, त्यांना आपण लवकरात लवकर प्रसन्नतापूर्वक कुठल्याही प्रकारचा संशय मनामध्ये न बाळगता आमच्या सर्वांचं हित साधण्यासाठी, प्रजेचं हित साधण्यासाठी, त्रिलोकीचं हित साधण्यासाठी राज्याभिषेक करावा अशी आम्ही आपल्याला विनंती करत आहोत. त्यातच आमचं हित आहे. या ठिकाणी सर्ग 2 पूर्णत्वास गेलेला आहे. श्रीराम. श्रीराम श्रीराम श्रीराम.